धन्यवाद. कोणी उठू नका, एक 10 मिनिटं. धन्यवाद महाराज. आपण आपल्या अमृतवाणीतून आमच्या मंगलताईच्या वर्षश्राद्धानिमित्त जे आपण प्रबोधन केलं त्याबद्दल मी कापरे परिवार असन, विठ्ठलवाडीकर असन म्हणजे सर्वांचे धन्यवाद देतो. तुम्हाला बनकर असतील, बटवाल असतील, सगळ्यांना सहकार्य केलं आणि तुमचा कार्यक्रम सुंदर असा केलेला आहे. आज काल्याच वर्षी सौभाग्यवती मंगलताई शांताराम कापरे यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत. बस कापरे परिवार यांच्या सर्व पाहुणे मंडळी असतील, आमचे शांतारामचे सगळे जोडीदार असतील, आपण वेळात वेळ काढून आपण इथं आलात त्याबद्दल मी सर्वांचे पहिले आभार मानतोय. मंगलताईबद्दल बोलायचं म्हणलं तर मंगलताई एक साधी उडी बाई, शांत स्वभावाची, आणि आज महाराजांनी त्याचंच सगळं वर्णन केलेलं आहे. मी काही जास्त बोलणार नाही, पण तरी सांगावंच वाटतं का मंगलताई काही आमच्या मंदिरामध्ये काही कार्यक्रम असला तरी हराडीने भाग घेणारे होते. आणि मला तर एक वाटतंय का मी आज 54 वर्ष काकडा करतोय, पण आम्हाला कुणी काकड्यामध्ये चहा राहिला नाही तर मंगलताई काकड्याला यायची, तिनं पाहायचं का असं चहा येत नाही, ती घरी जाणार आम्हाला चहा घेऊन येणार. असं काय तिनं कधी आम्हाला असं बिन चहा लावलं नाही. देवळाजवळच घर असल्यामुळं ती कायम देवळामध्ये यायची आणि आम्हाला चहा देणार. आज वर्ष झाले आम्हाला कोणी चहा देत नाही, कारण काय देवळाजवळ घरच नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला चहा मिळत नाही. तरी हा एक संस्कार आहेत, हे संस्कार आहेत. हे देवळाजवळ राहणारी मंडळी असली, कुठे असली तर हे संस्कार लागतात. काही दिल्याने गेल्याने काही कमी होत नाही, म्हणून संस्कार लागतात. ते संस्कार आमच्या मंगलताईमध्ये होते. तिने आम्हाला कायम सहकार्य केलेलं आहे. आणि तिला मी काय सांगते कधी नाही म्हणले नाही, ऐकणार म्हणजे मी सांगत ते ऐकलं. त्या माहिती पहिल्यापासून तिचं लग्न या मंदिरामध्येच झालेलं आहे. सगळ्या गोष्टी तिच्या तिथं आली, राहायला आली, तिने जागा घेतली, तिथं ते राहिले. शांतारामने चांगलं सहकार्य करून इथं घर बांधलं आणि आमच्या वाडीमध्ये आला. आधी जसे तसं सहकार्य, मुलांचं मुलीचं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला कायम मिळालेलं आहे. आजही पण सगळ्या गोष्टीमध्ये कुठं काय अडचण आली तरी संदीप आमचा कायम धावणी होतो आमच्या पुढं आणि काम करतो. तरी लय बोलणार नाही, पण तरी आता भरपूर वेळ झालेला आहे. तरी मी ज्या पाहुण्यांची नाव घेतोय त्यांनी येऊन 2 मिनिटात आपलं आपलं मंगलताईबद्दल 2 शब्द बोलावं असं मी त्यांना विनंती करतो. पहिले बोलतील ग्रामपंचायत आगरचे माजी संचालक भगवंतात्या लांगे यांनी यायचं आहे, 2 शब्द बोलायचे. आज या ठिकाणी मातोश्री मंगलताई शांताराम कापरे यांच्या प्रथम वर्ष दिनानिमित्त आपण सर्वजण जमले आहोत. यांच्या बाबतीत जर ह्या कुटुंबाच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं, शांताराम मानाजी कापरे हरिभक्तपरायण, लहानपणापासून संप्रदायाची आवड आणि तेच संस्कार या मातेला मिळाले, तेच संस्कार त्यांच्या मुलांना मिळाले. आणि आपल्या आईची चांगल्या प्रकारे सेवा केली. आई आपल्यातून निघून गेली तरी तिचे आठवण कायम स्वरूपी राहावं म्हणून आत्ताच मारल्या अगोदर महाराजांनी आपल्या आईच्या स्मरणासाठी मुलांनी काय काय देणग्या दिल्या, काय काय कार्य केलं हे सांगितलेलं आहे.
या काफरे कुटुंबाचं शांताराम मारुती काफरे यांचे वडील मानाजी हरिभाऊ काफरे आणि माझे वडील सखाराम सतीजी लांडगे हे एकत्र काम करीत असताना यांनी मला वाटतं 1945 ते 50चा काळ असेल ते विहिरीचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायची अतिशय प्रतिकूल अशी परिस्थिती असताना देखील त्यांचे वडील देखील अतिशय प्रामाणिकपणे गावामध्ये राहिले आणि त्यांचा आजही आदर्श या गावामध्ये आहे. त्याचप्रमाणे शांताराम मारुती काफरे आणि त्यांचे देखील माझे आमच्या दोघांच्या वडिलांचे संबंध होते आणि त्यामुळे आमचे देखील संबंध या घरच्यासारखे संबंध आहेत. म्हणून मी जास्त वेळ न घेता हे काफरे परिवार हे गावामध्ये चांगले संस्काराचं कुटुंब आहे. त्यांनी 5.5 महिन्याचा देखील कार्यक्रम असा काही सुंदर कार्यक्रम केला की माझ्या मते आगरमध्ये असा कार्यक्रमच कधी झालेला नाही कोणाच्या 5.5 महिन्याचा नाही हे म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. जास्त वेळ न घेता मी माझ्या नांदे परिवारचे धर्म ह्या मातेला आदरांजली वाहतो आणि थांबतो. रामकृष्ण हरिराम. यानंतर बोलते रामभाऊ डोंगरे दिंडीचे. चला या बाबा डोंगरे बाबा या. रामकृष्ण हरी. आज कापरेवाच्या मंडळीचा वर्षश्राद्ध 5.5 महिन्याने येताना आलं, माहितीला पण येताना आलं आणि पावसात भिजत करून पण आता आलो. येण्यासारखं 3 दिवसात नव्हतं आणि कापरेवा आजारी मी आजारी. तरी मंगलताई आमच्या पंढरपूरच्या वारीमध्ये 1-2 वर्ष काढली. हसून बोलावं, खेळून चालावं, व्यवस्थित बोलावं, कोणाची असा तंटामुक्ती केला नाही, असं काय केलं नाही तिनं. तरी कापरे महाराज जबरदस्त चालले असले का बहुतेक लोक विनोदच करी चालायचे त्यांच्या दोघांचा. तरी काही राग धरणार नाही अशा मंगलताईला प्रमाण करून माझे 2 शब्द संपवतो. जय हरी. त्यानंतर सचिन शेठ विदाटे धालेवाडी आले का? सचिन शेठ विदाटे धालेवाडी. त्यानंतर बोलतील अथर्व इलेक्ट्रिकचे सुरेश शेठ वराडी. कैलासवासी सो मंगलवाणी शांताराम काफरे यांच्या प्रथम पूर्ण स्मरणाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व पाहुणे मंडळी असतील, त्यांचे नातेवाईक असतील. या मामींबद्दल सांगायचं झालं तर मामी आजारी असताना त्यांच्या मुलांनी असेल, त्यांच्या पतीने असेल, त्यांची खूप सेवा केली. परंतु मामी गेल्याच्या नंतरही हा असा एवढा मोठा सोहळा करण्याचं जे त्यांच्या कुटुंबाने हे काम केलं, शुद्ध प्रजापती फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे जे मामींचे संस्कार आहे त्या संस्काराचा आज आपल्या समोर ठेवाय. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राबद्दल ख्यातनाम असणारे समाज प्रबोधक आमचे मित्र कबाडी महाराज असतील आणि ज्यांनी साथ संगत केली संपूर्ण तालुक्यात त्यांना आजही आतून विनंती जोडी आहे. त्याचप्रमाणे आमचे मृदुकमणी प्रवीण महाराज असतील, ढोले महाराज असतील, त्याचप्रमाणे दिंडीतील अनेक आमचे विदाटे मामा असतील, आमचे कैलास मामा असतील आणि सर्वच दिंडीतील भाविक मंडळ या ठिकाणी यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. तरी या दुःखामध्ये माझे वराडी कुटुंब असेल, त्याचप्रमाणे या कुटुंबातील एक कन्या आमची चुलती लीलाराणी आमच्या घरात आहे. त्या ठिकाणी आमच्या परिवारातले बाळूनाना असतील, एलडीसीचे महाव्यवस्थापक आमचे संतोष दादा असतील, त्याचप्रमाणे आमच्या बरोबर आलेले प्रसाद भाऊ असतील
आणि परमपूज्य वैकुंठवासी बोडाच्या वडील आश्रमाच्या वतीने या मातेला भावपूर्ण आदर्शाने आपण करतो आणि थांबतो. रामकृष्ण आहे. यानंतर खरपुडे शेठ. कैलासवासी सौ मंगल शांताराम काफडे यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आणि त्या निमित्तानं आपण जमलेले सर्वजण स्नेही मंडळी, आप्तेष्ट, ग्रामस्थ मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे तो दर्शन महाराज कबाडी यांचा संगीत प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. खूप छान महाराज तुम्ही हा कार्यक्रम दिला. तुमच्या कवितेनं आज अभंग रूपाने जन्म घेतला. तुम्हाला साथ संगत किरण भाऊ यांची लाभली, मृदंगमणी सर्वजण ग्रामस्थ उपस्थित राहिलेले आहेत त्या कार्यक्रमाला. मंगलताईंना मी शुभेच्छा देतो. आम्हाला सौभाग्याचं लेणं लाभलं याच्यापेक्षा आम्हाला काय पुण्य मिळावं किरण भाऊ, नाही का? माझ्या खरपुडे कुटुंबाच्या वतीनं, आमचे बंधू सुभाष रामचंद्र खरपुडे, माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं मी मंगलताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. मनोहर शेठ, गणपत शेटे. आज या ठिकाणी कैलासवासी मंगलताई शांताराम काफरे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेले. त्यांची आठवण म्हणून आज प्रथम पुण्यस्मरण दिन त्यांच्या परिवारानं, पतीनं, मुलांनी आज साजरा करायचं ठरवलंय. आपली उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे. मंगलताईच्या जाण्यानं काफरे परिवाराला जे दुःख झाले, विठ्ठलवाडी ग्रामस्थांना जे दुःख झाले, या दुःखात मी व माझे कुटुंबीय सहभागी आहे. मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, तसेच आगर, अमरापूर ग्रामस्थांच्या वतीनं या मंगलताईंना भावपूर्ण आदरांजली वाहतो. ओम शांती, ओम शांती. निलेश शेठ चव्हाण. आदर्श गाव आगर, विठ्ठलवाडी. हरिभक्त परायण दर्शन महाराज कबाडी यांची प्रवचन रूपी सेवा संपन्न. निमित्त आहे कैलासवासी सौभाग्यवती मंगलताई शांताराम काफरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने. खर तर प्रवचन शेवटच्या टप्प्यात आलं महाराज. असं वाटत होतं सुरुवातीला येऊन बसलो असतो तर बरं झालं असतं. शेवटच्या 5 मिनिटात दिवसभराचा ताणतणाव निघून गेला फक्त तुमचं संगीत प्रवचन ऐकलं. संगीत प्रवचन इतकं सुंदर होतंय तुम्हाला सांगतो. नुसतं प्रवचन करणं आणि संगीत प्रवचन याच्यात फरक आहे. तुम्हाला फार मोठा मंत्रमुग्ध होतात सगळे समाज. एकाग्रतेने, एक रूपाने सगळे ऐकत असतात आणि त्या निमित्त सगळा ताणतणाव निघून जातो. हे मला स्वतःला या ठिकाणी अनुभवायला मिळालं. खर तर शांताराम शेठ माझे ज्येष्ठ मित्र, मित्रांमध्ये प्रकार असतात. ते माझे ज्येष्ठ मित्र. आम्ही जिथं कुठं दशकेरीला असतो तेव्हा शेजारी बसलेले असतात. एक वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा असलं कुटुंब. पण मात्र पत्नी गेल्याचं दुःख शांताराम शेठला 1 वर्षापूर्वी मात्र प्रचंड झालं. पती आणि पत्नी एकमेकाचा आधार असतो. ठीक आहे, मुलं जीव लावतील, सुना जीव लावतील, पण घरात भूक लागल्यानंतर आल्यानंतर आपण म्हणतो ना, हे जेवायला वाढ, मला भूक लागली, चहाचा कप दे, मला चहा प्यायची तलब झाली, एक चहाचा कप. चहा बनवते का? तहान लागली तर पत्नीला माणूस हक्काने म्हणतो, ए तांब्या भरून दे, मला तहान लागली. ते मात्र सुनेला नाही म्हणू शकत. मर्यादा असतात. सून जीव लावते पण मर्यादा असतात. ते जे अधिकाराचं व्यासपीठ असतं ना पत्नी नावाचं, ते मात्र आमच्या मित्राच्या आयुष्यात आज नाहीये. त्यामुळे दुःख मात्र शांताराम शेठला प्रचंड आहे. आणि इतकं आदर्श कुटुंब. आपल्याकडे लय मोठी गाडी घेतली म्हणजे श्रीमंत झाला, लय मोठा बंगला 2-4 कोटीचा बांधला म्हणजे श्रीमंत झाला.
आणि या कुटुंबात पोरग जन्माला आलं तर पाटा पुसताना त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घातली जाते. याच्यापेक्षा श्रीमंत कुटुंब कोणतं असेल? पोरग जन्माला आल्यानंतर पाटा पुसताना गळ्यात तुळशीची माळ घातली जाते. शांताराम शेठच्या मुलांच्या गळ्यात आजही तुळशीची माळ, या माऊलीच्या गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला आडवं कुंकू, ते संस्काराची शिदोरी. ठीक आहे, आडवं कुंकू गेला, आज नाही राहिलं, पण डोक्यावरचा पदर हे संस्कार आणि संस्कृती खऱ्या अर्थानं महिलांची आहे. एक आदर्श कुटुंब, आणि त्या आदर्श कुटुंबातून आमच्या मित्राला दुःख आहे नाही असं नाही, पण मुलांनी मात्र वडिलांना सावरलं दुःखातून. तुम्हाला सांग, आणि काय पाहिजे अजून? अहो, मुलं एवढा जीव लावतात, सुना जीव लावतात, काय पाहिजे? आज बाप लेखात नसतो, लेख बापात नसतो. सगळ्यात जास्त जर बापाला कोणाचं टेन्शन असेल तर ते पोराचं असतं, आणि सासूला जर सगळ्यात जास्त कोणाचं टेन्शन असेल तर ते सुनाचं असतं. बघा तुम्ही, प्रत्येकाने अभ्यास करा. पण मी म्हणतो जगातला सगळ्यात श्रीमंत बाप, ठीक आहे, 65व्या वर्षी जाणं झालं पत्नीचं, पण मुलांचं प्रेम मिळतंय, सुनांचं प्रेम मिळतंय, याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे आमच्या शांताराम शेठला अजून? आणि वारकरी संप्रदाय, जिथं जिथं सप्ताह असेल, भजन असेल ना, परमेश्वराच्या नामात तल्लीन होणारा आमचा मित्र. त्यामुळे 100% दुःखाची तीव्रता ही कमी होणार. ज्याने ज्याने परमेश्वराचं नामस्मरण केलं त्याला दुःखाची तीव्रता कमी होते. कोण कोणाच्या आयुष्यात किती दिवस राहणार हे सगळं ठरलेलं असतं. बघा तुम्ही, हे निमित्त आहे सगळं. कोण कोणाच्या आयुष्यात किती दिवस राहणार सगळं ठरलेलं असतं. 65 वर्ष पत्नीचं सुख मिळालं, पत्नीचं प्रेम मिळालं, 65 वर्ष जाणं झालं. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सोरटी सोमनाथला फक्त बाण लागण्याचं निमित्त झालं, अंगठ्याला बाण लागला. आता पायाच्या अंगठ्याला बाण लागल्यावर देवाचा मृत्यू व्हावा का? देवाने देह सोडावा का? पण निमित्त होतं, अंगठ्याला बाण लागला, भगवान श्रीकृष्णाला देह सोडावा लागला. कोणाचं आयुष्य किती हे सगळं ठरलेलं. गुजरातला विमानाची दुर्घटना झाली, विमानातले अनेक लोक सगळे, एक जण वाचला, गेले ना जळून खाक झाले ना सगळे, जळाले ना सगळे. कसे जळाले? तुम्हाला आम्हाला वाईट वाटलं, कुटुंबाला वाईट वाटलं, महाराष्ट्राला भारताला दुःख झालं, पण हिशोब कर्माचा असतो, लक्षात ठेवा तुम्ही. त्यांनी सगळ्यांनी पूर्वजन्मी, मागच्या जन्मी काय केलं असेल? एक जंगल जाळलं होतं. काय केलं होतं? एक जंगल जाळलं होतं. त्या जंगलामध्ये आदिवासी समाज जळून, होरपळून, जळून मेले होते. बरेचसे जर प्राणी जळून गेले होते, आणि मग ह्या जन्मात त्यांना हे सगळं भोगावं लागलं. लक्षात ठेवा, कर्माचा हिशोब होतो, ही वस्तुस्थिती आहे. मग तुम्ही म्हणाल हे खोट आहे, मग भीष्म पितामहाला बाणावर झोपावं लागलं. भीष्म पितामहाने सांगितलं, हे भगवंता, मी तर काहीच चुकीचं केलं नाही, काहीच पाप केलं नाही, मग ह्या मरण यातना का भोगाव्या लागतात? मग भगवंताने सांगितलं, रस्त्याने चालला होता, हातातल्या बाणाने सरडा उचलला आणि तो सरडा फेकला, काटाच्या फासावर तो सरडा पडला, त्या सरड्याला यातना भोगाव्या लागल्या, म्हणून तुला आज हे सगळं भोगायचं. मग विमान दुर्घटना कुठे असेल? शेवट सगळं हे कर्माचा हिशोब असतो. आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, लक्षात ठेवा, एकादशीचं व्रत हे अन्नदानही नाही, अन्न खाणंही पापे आणि अन्नदानही करणं पापे. याला आपण सायन्स समजा. मुस्लिम समाजामध्ये उपवास पकडले जातात, ते लोक काही दिवसभर खातात का? ते लोक दिवस दिवस उपाशी राहतात, त्यांचे उपवास तसे असतात, म्हणून त्यांच्याकडे कॅन्सरचं प्रमाण कमी आहे. लक्षात ठेवा, या गोष्टीची नोंद घ्या. ज्याला बीपी शुगर नाही त्यांनी 15 दिवसातली एक एकादशी पकडा आणि उपाशी राहा. 15 दिवसातली एक एकादशी पकडा आणि एक दिवस उपाशी राहा. जो उपाशी राहील त्याला कॅन्सर होणार नाही. याला सायन्स आहे. सोप्या भाषेत सांगतो, ज्यावेळी आपल्याला भूक लागलेली असते आणि त्या कॅन्सरच्या पेशी वाढलेल्या असतात ना, तयार होतात, भूक लागल्यानंतर ज्या आपल्या पेशींना अन्न लागतं त्या पेशी कॅन्सरच्या पेशींना खातात. एकदम सोप्या भाषेत सांगितलं, त्या काय करतात? कॅन्सरच्या पेशींना खातात. मग तो माणूस कॅन्सर पासून वाचतो. म्हणून 15 दिवसातून एकदा एकादशीला ज्याला बीपी शुगर नाही, ताना साबुदाणे 2 किलो, केळ 2 डझन खाताय दाबून आणि पकडीताय उपवास. कशासाठी? मग जेवाच ना, एवढं खायचंय तर कशासाठी? त्यामुळं एकादशीला 15 दिवसातून एकदा उपाशी राहा. या निमित्तानं आपल्या सगळ्यांना ही विनंती आहे. आपली शांताराम बाबांची 3ही मुलं सुसंस्कृत, जावई भुजबळ आळ्या फाट्याला आहे, चांगला व्यापार आहे. सुषमा भुजबळांना दिले ना, सुषमाताई जावयांचा चांगला व्यापार आहे. एक मुलगा शेतीवर, एक मुंबई सारख्या ठिकाणी
सगळ्यांचं चांगले. शांतारामबा परमेश्वराच्या नामात तल्लीन असतात, भजन हरिपाठ, ते काही नाही प्रपंचात गुंतून राहत नाही. आणि योग्य वयात प्रपंचातून बाहेर पडणं यालाच परमार्थ म्हणतात. प्रपंच करायचा नाटकान तो एकदा लाईन दूरला लागला का मग परमार्थाच्या मागे लागायचं. शांतारामबा या सगळ्याच्या माध्यमातून परमेश्वराचं नामस्मरण असून भजनात तल्लीन होत असतात. परमेश्वर मात्र त्यांना दुःखाची तीव्रता कमी 100% केल्याशिवाय राहणार नाही. आता येता शांतारामबा मी दुकानात होतो, बाजाराचा दिवस, अण्णा जाधवांचा फोन आला. काल तर आपला फोन झालाच, पण अण्णा जाधवांचा फोन आला. मग कार्यक्रम लक्षात आला. घाईघाई दुकानातून पळत सुटलो. बाईक म्हणजे कुठं चालले, तिला आदल्या दिवशी लक्षात येतं ना, कसं कळत असेल. आदल्या दिवशी बाजार गेला का तिला लक्षात येतं उद्या बाबाला आमच्या कार्यक्रम आहे. मग दशकिरीचा बाजार गेला, 5.5 महिन्याचा गेला का तिच्या लक्षात येतं. मी म्हणलो चालले कार्यक्रमाला, ती म्हणली बाजार नाही काय नाही, कसे काय चालले तुम्ही. म्हणलं तसं शांताराम बुवा आमचे ज्येष्ठ मित्र आहे, गेलं पाहिजे. एकमेकाच्या सुखदुःखात गेलं का दुःखाची तीव्रता कमी होती. आपुलकीचा भाव जागूया, सारी दुनिया एक करूया, मानवाला मानव प्रिय असावा, एकमेकाचा आधार बनावा. जर मनुष्य जातीला जन्माला आलो आणि एकमेकाच्या सुखदुःखात एकमेकाचा आधार बनून नसू तर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला नाही. त्यामुळे एकमेकाच्या सुखदुःखात सगळ्यांनी जात एकमेकाचा आधार बना, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि आदर्श मातेला भावपूर्ण आदरांजली वाहत असताना जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, माजी आमदार अतुल शेठ बेनके, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळेसाहेब, जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके, आमचे बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोषदादा चव्हाण. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, थोरवे साहेब गडी शरददादाचं नाव सगळ्यांची घेतो, कोण कधी एकत्र येईन बाबांनो भरोसा नाही. त्यामुळे राजकारणापायी गावकी आणि भावकी तुटून देऊ नका, काही कोणाची गॅरंटी नाही. निवडणुका झाल्याविषयी सोडून द्या, भावाभावातलं प्रेम एक ठेवा. जेव्हा संकट येतं तेव्हा भाऊ छातीचा कोट करून पुढे येऊ शकतो, दुसरं कोण नाही. जेव्हा भावाला संकट येईल ना तेव्हा भाऊच धावून येणार, बाकी कोण येणार. बाकीचे 2 पावलं मागे सरतील, पण भाऊ मात्र छाती काढून पुढे येईल. रक्ताचा आहे, एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. म्हणून राजकारणापायी भावाभावात वाद होऊन देऊ नका. घरात 4 भाव असतील तर 4 पुढे रंगकडे पाठवा, पण भावांनी मात्र रात्री एकत्र बसा. एवढाच संदेश या निमित्ताने देतो. आणि आदर्श मातेला भावपूर्ण आदरांजली वाहत असताना आमचे मित्र प्रशांतजी बाळसराफ या ठिकाणी आहेत, ऋषभजी मंडिक आहेत, सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने आदर्श मातेला भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. धन्यवाद चव्हाण साहेब. आता बोलते सुभाष शेटकवडे. कैलासवासी अखंड सौभाग्यवती मंगलताई शांताराम कापरे यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्तानं उपस्थित कापरे परिवार, त्यांचे आपतेष्ट नातेवाईक, ग्रामस्थ आणि मित्रमंडळी, खर तर आज या ठिकाणी बरेच दिवसांनी येण्याचा योग आला. शांताराम शेठचा जास्त आग्रह झाला आणि आज इथं आल्यानंतर खर तर मनाला समाधान वाटलं. कारण आमचे भाचे हरिभक्त परायण दर्शन महाराज कबाडी यांचं संगीत प्रवचन ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली. महाराज कोणी काय म्हणत असेल, परंतु संगीत प्रवचन हे आज पहिल्यांदा ऐकल्यानंतर माझं मन भारावून गेलं, खरं सांगायचं. कारण तुमचा पहाडी आवाज आणि तुमची लय निश्चितपणे या संगीत प्रवचनाच्या निमित्तानं प्रभावी ठरते. आणि मग असे कोणतरी सांगितले आमच्या अजय अतुल, त्यांनी सुद्धा अतिशय मी बारकाईनं पाहत होतो. संपूर्ण प्रवचन रूपी सेवेमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं प्रसंगारूप त्या ठिकाणी म्युझिक देण्याचं काम अतिशय चांगल्या प्रकारे केलं.
मी खर तर महाराज आपणाला धन्यवाद देतो की आपण हीच संगीत रूपी प्रवचन रूपी सेवा इथून पुढे आपण अशीच ठेवावी, कारण ही ऐकणाऱ्याला पण आणि पाहणाऱ्याला पण अतिशय चांगल्या प्रकारची वाटत असते. आणि म्हणून या ठिकाणी आज आमचे सहकारी, आमचे मित्र शांताराम शेठ काफरे यांच्या धर्मपत्नीच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला. शांताराम शेठ काफरे यांचा पूर्व परिचय जर पाहिला तर ज्यावेळेस आम्ही वाहतूक व्यवसायामध्ये आम्ही पदार्पण केलं होतं आणि आमचे शंकरराव गाडेकर त्यावेळेस आमच्या बरोबरीनं होते. जळगाववरून केळी यायच्या, आमची गाड्या जळगावला चालू असायच्या आणि शांताराम शेठ मला वाटतं घमाजी मानाजींच्या गाड्यावर त्या ठिकाणी असायचे. कधीतरी जाण्याचा योग आला त्या ठिकाणी, जर शांताराम शेठचं ऐश्वर्य आणि रुबाब पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा आतमध्ये जावं का नाही अशी थोडीशी शंका आली. कारण त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांचं त्या ठिकाणी होतं. आपला माणूस कसा जपावा, आपल्या माणसांना कसं जपावं हे त्या ठिकाणी त्यांनी पाहिलेलं होतं. आणि खरं सांगायचं म्हणजे आता त्या ठिकाणी वशिला लावला जायचा. शांताराम शेठ बाहेरची गाडी आली का तिला 10 तोल आणि लांबचे तोल असायचे, आणि शंकररावची गाडी आली का तिला 2 तोलामध्ये कुठेतरी जवळच खाली झाली पाहिजे गाडी, असं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं. त्यानंतरच्या कालावधीमध्ये मुंबई सोडल्यानंतर सुद्धा त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय कष्ट करून आपल्या कुटुंबाला उंची देण्याचं काम केलं. त्यांची मुलं मुली अतिशय चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी काम करतायत. या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा त्यांनी अतिशय जोपासला आणि आपल्या मुलांप्रती सुद्धा त्यांनी तो वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा त्या ठिकाणी पुढं चालवण्याच्या दृष्टीनं त्यांनी त्यांच्या जवळ दिला. खर तर वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना माझी मंडळी जी होती ती आजारी असायची. खरं सांगायला काही तर मला काय वागं वाटत नाही, परंतु त्यावेळेस तर ती सुद्धा अशीच देवधर्माचं काय करणारी होती. परंतु त्या ठिकाणी दर सोमवारी किंवा ज्या ज्या वेळेस शांताराम शेठला वेळ मिळेल त्या त्या वेळेस बेलाची पानं आणि फुलं आठवणीनं त्या ठिकाणी घरी आणून देण्याचं काम शांताराम शेठने केलं आणि तेच डोळ्यासमोर आजही उभं राहतंय. शांताराम शेठच्या मंडळीच्या जाण्यानं मागाशी महाराजांनी सांगितलं कुटुंबावर काय परिणाम होतो, मुलांवर काय परिणाम होतो, त्याचप्रमाणे त्यांच्या सुनांवर काय परिणाम होतो आणि त्या मंडळीच्या जाण्यानं त्यांच्या मिस्टरांवर काय परिणाम होतो हे सांगण्याची काय आता मला गरज नाही आहे. खरं तर त्या परिस्थितीतून मी पण गेलेलो आहे. आताच यांनी सांगितलं, निलेश शेट्टी सांगितलं, जो अधिकार आपला असतो, जो अधिकार आपण आपल्या स्वतःच्या धर्मपत्नीवर गाजवत असतो, तो अधिकार आपण ठीक आहे, आपली मुलं चांगली असतात, सगळे भाऊ चांगले असतात, सुना चांगल्या असतात, परंतु तो अधिकार आपला राहत नाही. हे जे तुम्ही सांगितलं ते मी प्रत्यक्षात अनुभवत आहे. आणि निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं काम आणि चांगल्या प्रकारचं समाजाप्रती असलेलं याचं योगदान शांताराम शेठचं तुम्हाला निश्चितपणे वाखाणण्याजोग आहे. आत्ताच या ठिकाणी महाराजांनी सांगितलं एक वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा पुढे जपत असताना सुद्धा कुठेतरी समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतोय. या याच्यातून सुद्धा त्यांनी महाराजांच्या शालेय याच्यासाठी या ठिकाणी वह्या आणि कंपास देण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे. खरं तर जाण्याची बरीच घाई होती. आज पिंपळगाव सिद्धनाथ येथे एक गंधाचा कार्यक्रम आता थांबलेला आहे. सारखे फोन चाललेले. मी यांना सांगितलं आता मला जायचंय बहुत, तिथं माझ्यासाठी कार्यक्रम थांबलेला आहे, परंतु शांताराम शेठचा आग्रह असल्यामुळं मला या कार्यक्रमातून उठून जाता येत नव्हतं. मी त्या ठिकाणी फोन करून सांगितलं तुम्ही तुमचा कार्यक्रम चालू करा, मी एक 5 मिनिटात आलो. आणि या ठिकाणी आमच्या भास्कर शेठला सांगितलं होतं की लवकर घ्या, पण त्यांनी मला मागच ठेवले. त्यामुळं हा कार्यक्रम आणि हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. महाराज पुन्हा एकदा मी तुम्हाला या निमित्तानं धन्यवाद देतो आणि असाच कार्यक्रम आपण महाराष्ट्रभर राबवा
आणि महाराष्ट्रभर या जुन्नर तालुक्याचं नावलौकिक करावं. आपण करताच आहात, परंतु संगीत प्रवचनाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि या मातेच्या जाण्यानं या कुटुंबाला, कापरे परिवाराला, म्हणजे आमचे शांताराम शेठ असतील, त्यांची मुलं असतील, मुली असतील, सर्वच परिवाराला जे दुःख झाले ते दुःखामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी सहभागी आहोत. मी माझ्या गवडे परिवाराच्या वतीनं, अमरापूर आगर ग्रामस्थांच्या वतीनं, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व आजी माजी सेवकांच्या वतीनं आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट संजयराव काळे साहेब यांच्या वतीनं या मातेला मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती, ओम शांती. धन्यवाद. आता एक सत्कार समारंभ राहिला तेवढं करायचं आहे.